नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षक हो, सुमारे 13.6 कोटी लोक हे प्री डायबिटीजने ग्रस्त आहेत. म्हणजेच त्यांना मधुमेह अर्थात डायबिटीज होण्याचा धोका हा उच्च आहे. आणि याही पेक्षा थक्क करणारी बाब म्हणजे आज 70% अधिक प्रौढ भारतीय हे मेटाबॉलिक दृष्ट्या स्वस्थ नाहीयेत, निरोगी नाहीयेत. महत्वाचं म्हणजे मधुमेह हा आजार वयाशी किंवा वजनाशी निगडीत नाहीये, तर तो कुणालाही होऊ शकतो. पण त्याची आशादायी बाजू अशीही आहे की त्याचं लवकर निदान होणं शक्य आहे आणि त्यावर योग्य वेळी योग्य उपचार घेऊन त्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणंही शक्य आहे. पण त्यासाठी आपल्यामध्ये मधुमेहाबाबत पुरेशी जागरूकता असणं आवश्यक आहे. शिवाय आपल्या नियमित जीवनातल्या काही चांगल्या सवयी आपल्याला अंगीकारायला हव्या, नियमितपणे तपासणी करायला हवी, संतुलित आहार घ्यायला हवा. दररोजच्या आपल्या क्रिया आणि तणाव नियंत्रणासह आपण नक्कीच एक अधिक आरोग्यदायी असं जीवन जगू शकतो आणि मधुमेहापासून आपलं रक्षण करू शकतो. आणि खरं तर मधुमेहाबाबत आढावी आपल्याला मधुमेह म्हणजे काय हे कळावं, त्याचे धोके लक्षात यावे आणि आपल्यासह आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं, यासाठी आज आपण एक सर्वांगीण अशी चर्चा या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी आजच्या कार्यक्रमात माझ्याबरोबर काही तज्ज्ञ डॉक्टर जोडले गेलेले आहेत. त्यांची सुरुवातीला ओळख करून देते. तर आजच्या चर्चेत जोडले गेलेले आहेत डॉक्टर राजेश देशमाने, जे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी डायटन इन्स्टिट्यूट अँड स्पेशालिटी हॉस्पिटलचे कन्सल्टिंग डायबेटॉलॉजिस्ट अँड मेटाबॉलिक फिजिशियन आहेत. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. तसंच आजच्या या चर्चेत सहभागी झालेले आहेत डॉक्टर स्नेहा निकते, ज्या चेंबूरच्या डॉक्टर निकते डायबिटीज अँड थायरॉइड केअर क्लिनिकच्या कन्सल्टंट फिजिशियन, डायबेटॉलॉजिस्ट अँड थायरॉइड डिजीज स्पेशालिस्ट आहेत. डॉक्टर, आपलं देखील या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. आज या ठिकाणी इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार आहेत आपले. तसंच आजच्या या चर्चेत सहभागी झालेले आहेत डॉक्टर सुनील गुप्ता, जे नागपूरच्या सुनील्स डायबिटीज केअर अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेडचे डायबेटॉलॉजिस्ट, सीईओ अँड एमडी आहेत. त्यांनी एमडी प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. त्याचबरोबर FACE USA, FRCP लंडन, ग्लासगो अँड एडिनबर्ग, FACP, FICP, FIAMS, FIACM, FDI, FRSSDI या फेलोशिप देखील त्यांनी संपादित केलेल्या आहेत. डॉक्टर, आपलं सुद्धा या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीचा प्रश्न माझा आहे डॉक्टर राजेश आपल्यासाठी. आपल्या प्रेक्षकांना सांगा की मधुमेह म्हणजे नेमकं काय? मधुमेह म्हणजे रक्तातल्या साखरेचे प्रमाण नेहमीपेक्षा गरजेपेक्षा जास्त वाढणे. नॉर्मली आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन नावाचा एक पदार्थ, हार्मोन असतो, जो की रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करत असतो. जर का या इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं किंवा इन्सुलिनची कार्यक्षमता कमी झाली, ज्याला आपण इन्सुलिन असं म्हणतो, अशा कंडिशनमध्ये रक्तातली साखर ही गरजेपेक्षा जास्त वाढते आणि ही वाढलेली साखर आपल्या शरीरातल्या कानाकोपऱ्यात जाऊन त्याचे दुष्परिणाम करते. उदाहरणार्थ हृदयविकार, किडनीचे रोग, पायांच्या नसा खराब होऊन पायांना न्यूरोपॅथी किंवा डायबिटीज फूट असं आम्ही म्हणतो ते. शिवाय मेंदूमध्ये प्रॉब्लेम येऊन रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन पॅरालिसिस सारखा आजार, डोळ्यांच्या रक्तवाहिन्या खराब होऊन डायबेटिक रेटिनोपॅथी इत्यादी सारखे दुष्परिणाम निर्माण होतात. या सर्व घटकांना म्हणजे रक्तातली साखर वाढणे व रक्तातल्या साखरेचे शरीरावर दुष्परिणाम होणे याला आपण मधुमेह म्हणतो. फक्त रक्तातली साखर वाढणे महत्वाचं नसून त्याचे दुष्परिणाम सुद्धा खूप महत्वाचे. त्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासोबत याचे दुष्परिणाम होऊ नये याची सुद्धा आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. स्नेहा, या मधुमेहाचं लवकर निदान होणं काय एवढं महत्वाचं आहे? डायबिटीज हा आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच की एक सायलेंट डिसीज आहे. म्हणजेच काय की सुरुवातीला इतके सिम्पटम्स जाणवणार नाही, पण शरीरात डायबिटीजची सुरुवात झालेली असेल आणि वेळेत डायबिटीज जर का डिटेक्ट झाला तर त्याचे आपल्याला भरपूर फायदे होऊ शकतात. आणि महत्वाचं म्हणजे जे मेजर कॉम्प्लिकेशन्स आहेत डायबिटीजचे, ज्याचे आम्हाला सगळ्यांना ॲज फिजिशियन्स सगळ्यात जास्त ते कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करायचे असतात. म्हणजे आपल्याला माहितीये की डोळ्यांना अपाय होऊ शकतो, किडनीला अपाय होऊ शकतो, ज्याला आपण नेफ्रोपॅथी, रेटायनोपॅथी, न्यूरोपॅथी असे म्हणतो. त्या व्यतिरिक्त हार्ट, ब्रेन यांना सुद्धा अपाय होऊ शकतो. सो जितक्या लवकर डायबिटीज डिटेक्ट होणार तितक्या लवकर त्याचं म्हणजे लवकर निदान झालं तर लवकर त्याची आपण या कॉम्प्लिकेशन्स पासून पेशंटची सुटका करू शकतो. ह्यासाठी आपल्याला करायचं काय आहे की तुमचे अॅन्युअल हेल्थ चेक जे आहेत ते तुम्ही खरंच सिरियसली घ्यायला पाहिजे.
अॅन्युअल चेकअपमध्ये सगळ्यात मेजर इम्पॉर्टन्स आहे आपल्याला ब्लड शुगर आपण चेक करायला पाहिजे. जितक्या लवकर चेक कराल तितकेच तुमचे हेल्थ आउटकम्स खूप चांगले असू शकतात. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला एक समजून घ्यायला पाहिजे की जितक्या लवकर निदान होणार तितक्या लवकर पुढचे जे काही आपल्याला ट्रीटमेंट रिलेटेड खर्च आहेत किंवा कॉम्प्लिकेशन्स रिलेटेड आपल्याला जे काही स्ट्रेस असू शकतो तो आपण टाळू शकतो. म्हणजेच इन शॉर्ट जर का सांगायचं असेल तर आपण बऱ्याचशा गोष्टी डायबिटीज लवकर डिटेक्ट केल्याने प्रिव्हेंट करू शकतो. अगदीच अगदीच. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर सुनील आपल्यासाठी, मधुमेहाची सुरुवातीची लक्षणं काय असतात? कारण डॉक्टर स्नेहा यांनी सांगितलंय की अत्यंत आवश्यक असतं मधुमेहाची लवकर ओळख पटणं, आपल्याला निदान होणं, त्यामुळे त्याची लक्षणं माहीत असणं आवश्यक आहे. असं आहे की जे टाईप 1 डायबिटीज, जे लहान मुलांचे डायबिटीज आहेत त्यांना इन्सुलिन नेहमी घ्यावं लागतं, त्या लोकांमध्ये लक्षणे राहतात. परंतु 90% ऑफ द टाईप 2 डायबिटीज मे नॉट हॅव एनी सिम्पटम्स, त्यांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे पुष्कळदा राहत नाही. म्हणून टाईप 2 डायबिटीजच्या स्क्रीनिंगसाठी सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही लक्षणाची वाट नको पहा आणि सरळ आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणाला डायबिटीज असेल तर 30 वर्षाच्या वयाच्या नंतर वर्षात एकदा आपला शुगर टेस्ट करत राहा आपल्या डॉक्टरांना विचारून. आणि ज्यांच्याकडे कोणालाही फॅमिली हिस्ट्री नाही त्यांनी 35च्या नंतर वर्षात एकदा टेस्ट करणं जरुरी आहे आणि गरजेचं आहे. दुसरं जे लक्षणे असतात ते असे असतात की खूप जास्त तहान लागणं, खूप जास्त भूक लागणं, खूप जास्त म्हणजे लघवी होणं, त्याच्यात काही एकदम थकवा येणं, थोड्या वेळात माझा म्हणजे 6 महिन्यातच एकदम 8-10 किलो वजन कमी झालं, किंवा कोणत्या प्रकारचा एखादा घाव झाला की ते हिलिंग त्याची बरोबर नाही होणं, किंवा पायाला मुंग्या येणं, कधी कधी इम्पोटन्सी किंवा नपुंसकता म्हणून डायबिटीजमध्ये ऍट द टाइम ऑफ डायग्नोसिस राहू शकते. तसंच कधी कधी खाज होते, कधी आपला चेंज वारंवार चेंज होत असतो. अशा कोणते किंवा कमी वयात जर कॅटरॅक्ट झाला, मोतियाबिंद झाला समजा 40च्या वयात 30च्या वयात, तर मग परत ते शुगरमुळे होऊ शकतात. असे पुष्कळ प्रकारचे लक्षणे असतात. परंतु टाईप 2 मध्ये लक्षणे खूप कमी असतात आणि टाईप 1 मध्ये जेव्हा पहिल्यांदा माहित होतं त्यांना 2-3 आठवड्यातच खूप जास्त लक्षणे असतात. तर असे दोन्ही प्रकारचे डायबिटीज. आणि जे तिसरं प्रेग्नन्सी डायबिटीज असते त्याच्यात पुष्कळदा कोणत्याही प्रकारचे लक्षण राहत नाही आणि या लोकांना वर्षात एकदा या लोकांना प्रेग्नन्सीच्या वेळी टेस्ट करणं खूप गरजेचं असते. डॉक्टर राजेश, आपल्याला पुन्हा एकदा प्रश्न विचारते की मधुमेहाचा धोका हा सर्वाधिक कोणाला असतो? मधुमेहाचा धोका भारतीय लोकांना जास्त आहे. आपण जर का अमेरिकेतले किंवा युरोपियन लोक बघितले त्यापेक्षा भारतात मधुमेह 10 वर्ष लवकर सुरू होतो. पर्टिक्युलरली ज्यांचं वजन हे जास्त आहे, लठ्ठ लोकांना मधुमेहाची शक्यता जास्त असते. तसंच वयाच्या नंतर मधुमेहाचा धोका हा वाढत जातो. तसंच ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांच्या रक्तातल्या चरबीचं प्रमाण वाढलेलं आहे, अशा रुग्णांना देखील ब्लड प्रेशरची डायबिटीसची शक्यता जास्त असते. ज्यांच्या घरात आई वडिलांना किंवा त्यांच्या क्लोज रिलेटिव्ह म्हणजे आई वडील, भाऊ बहीण, काका, मामा, आत्या, मावशी इत्यादी व्यक्तींपैकी कुणालाही डायबिटीज असेल तर मधुमेहाची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. तसंच गरोदरपणात मधुमेह असणाऱ्या स्त्रियांना किंवा ज्यांना PCOS अशा प्रकारचा आजार आहे अशा स्त्रियांना सुद्धा भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता ही जास्त आहे. डॉक्टर स्नेहा, पण कसं कळतं की आपल्याला मधुमेह झालाय? म्हणजे एखादी व्यक्ती कसं तपासू शकते की तिला मधुमेह झालेला आहे? राईट. सो आता मला मधुमेह आहे का किंवा मला होऊ शकतो का याबद्दल जर का आपल्याला सांगायचं असेल तर अगदी सिम्पल आहे. बघा, बेसिक ब्लड टेस्ट म्हणजे ब्लड शुगर लेवल जी आपण उपाशीपोटी आणि जेवणानंतरची आणि पोस्ट प्रँडियल अशी शुगर आपण चेक करूया. अगदीच काही नाही तरी रॅन्डम ब्लड शुगर चेक केल्याने, जसं आपल्या स्क्रीनिंग कॅम्पमध्ये चेक केल्या जाते तसं रॅन्डम ब्लड शुगर चेक केल्याने देखील आपल्याला डायबिटीज आहे की नाही याची प्रिलिमिनरी एक माहिती मिळू शकेल. त्या व्यतिरिक्त एक स्पेशलाइज टेस्ट म्हणजे आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणजेच HbA1c, ज्या 3 महिन्याच्या ग्लुकोजचा आपल्याला स्टेटस पेशंटचा माहिती होऊ शकतो. सो ती आपण करायला पाहिजे. जनरली ज्या पेशंटला फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी तर या टेस्ट करायलाच पाहिजे रुटीनली, पण ज्यांना फॅमिली हिस्ट्री नाही त्यांनी सुद्धा अॅन्युअली ॲटलिस्ट हेल्थ चेक हा सगळा करायला पाहिजे. या टेस्ट क्लिनिक्समधनं, लॅब्समधनं कुठेही करता येऊ शकतात. आम्ही कॅम्प्समधनं सुद्धा ह्या टेस्ट डिटेक्ट करत असतो. या व्यतिरिक्त आपण बऱ्याचशा इतर टेस्ट देखील यामध्ये ऍड करू शकतो, जसं की ब्लड प्रेशर चेक केलं जाऊ शकतं, ओबेसिटी रिलेटेड टेस्ट असतात, कोलेस्ट्रॉल टेस्ट केल्या जाऊ शकतं. या गोष्टी आपण करायला पाहिजे.
एकच सांगायचं की सिम्पटम्स येण्याची वाट बघू नका, प्रिव्हेंटिव्ह चेकअप डेफिनेटली करा. जनरली काय आहे की आठवड्यातनं आपला वर्षातनं एक असं आपण वार आपल्यासाठी बघायला पाहिजे. मी जनरली माझ्या पेशंट्सला सांगते, आपला वाढदिवस किंवा आपली अॅनिव्हर्सरी, दिस कॅन बी द बेस्ट डे ॲज युअर हेल्थ डे. त्या दिवशी आपण स्वतःला बेस्ट गिफ्ट देऊ शकतो, ते म्हणजे जाऊन आपल्या ब्लड टेस्ट आपण करून घेऊ शकतो. अच्छा डॉक्टर सुनील, आता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, मधुमेह टाळता येऊ शकतो का? मधुमेह प्रिव्हेन्शन किंवा मधुमेह जे टाळता येतं हे खूप काही पुष्कळ लोकांमध्ये आपल्याला टाळता येते. आता आपल्या इंट्रोडक्शनमध्ये आपण सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला अंदाज 13.6 करोड प्री डायबिटीज आहे आणि 10.1 करोड डायबिटीज आहे. जितके प्री डायबिटीज लोक आहेत ह्या सगळे पुढचे 5 ते 10 वर्षात ऑलमोस्ट 50% लोकांना डायबिटीज मध्ये कन्व्हर्ट होणार आहे. आणि त्यांना जर आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केला, त्यांना डाएट कंट्रोल, एक्सरसाइज, वजन कमी करणं, स्ट्रेस नको घ्या, योगा व्यवस्थित करा, हाय कॅलरी हाय फूड डाएट नको घ्या, अगदी हेल्दी डाएटरी आपली हॅबिट्स ठेवा, तर जर हे सगळं त्यांनी पालन केलं तर इट इज ऑल्सो लाईकली दॅट दे विल नॉट डेव्हलप डायबिटीज. त्यांना प्री डायबिटीज होऊन ते डायबिटीज मध्ये कन्व्हर्शन त्यांचा खूप काही होणार नाही. ते आपल्याला सेव्ह करू शकतं आणि सायंटिफिक डाटा मॅडम प्रूव्ह झालेला आहे. परंतु जर नाही केलं तर मग तुम्हाला त्रास होईल. तसेच काही लोकांना जेव्हा पहिल्यांदा डायबिटीज होते आणि समजा HbA1c आपला 7.5 आहे, 6.5 आहे, अशा लोकांना आपण रेमिशन म्हणतो आपण. तर इम्पॉर्टंट आहे, जर आपला HbA1c 6.5च्या आतमध्ये आणलं की त्याला आपण म्हणतो की डायबिटीज आपण पुष्कळ म्हणजे पर्सेंटमध्ये कमी केलंय. डॉक्टर राजेश, मधुमेह हा प्रत्येक व्यक्तीसाठी सारखा असतो की व्यक्तीनुसार त्याचं प्रमाण बदलत जातं? सर्वांसाठी मधुमेह एकसारखा नसतो. तर मधुमेहाचे बरेचसे प्रकार आहेत. तर लहान मुलात होणारा मधुमेह म्हणजे याला आपण टाईप 1 डायबिटीज असं म्हणतो. यामध्ये इन्सुलिन हा शक्यता वयाच्या 5 ते 15 वर्षापर्यंत होत असतो आणि या मधुमेहामध्ये इन्सुलिन तयारच होणं पूर्ण बंद होऊन जातं. तर अशा वेळेस त्यांना आपल्याला दिवसातनं 3, 4, 5 वेळेस इन्सुलिन देऊन त्यांना आपल्याला त्यांचा मधुमेह नियंत्रणात ठेवावा लागतो. तसंच गरोदरपणातला मधुमेह म्हणून सुद्धा एक प्रकार आहे, जो की फक्त गरोदरपणात होतो व एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर तो बऱ्याचशा लोकांमध्ये जाऊ शकतो, बऱ्याचशा स्त्रियांमध्ये जाऊ शकतो. तसंच कधी पॅनक्रियाज म्हणजे जे की स्वादुपिंड याच्या आजारामुळे सुद्धा काही जणांना मधुमेह होतो. असे मधुमेहाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण आपण सर्वात जास्त मधुमेह जो बघतो हा टाईप 2 मधुमेह म्हणजे जो आपल्या 40 नंतर होणारा मधुमेह हा खूप कॉमन आहे. म्हणजे आपण 95% रुग्ण हे टाईप 2 मधुमेह या प्रकारातले मोडतात. डॉक्टर स्नेहा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधुमेह जडतो तेव्हा ती आधीसारखं अगदी सर्वसामान्य आयुष्य जगू शकते का? अर्थातच. असं बघितलं तर जितक्या लवकर डायबिटीज डिटेक्ट होणार तितकंच आपल्याला पुढे आयुष्य जगायला सोपं होईल. किंवा जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. मोस्टली जर का आपण बघितलं ती रेग्युलर मॉनिटरिंग केलं, वेळेत आपल्या डॉक्टरांकडे फॉलोअप केलं, वेळोवेळी आपल्या टेस्ट केल्या, ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली, गोळ्या औषधं अगदी वेळेत घेतल्या, तर इतर आपल्या नॉन डायबिटिक लोकांप्रमाणेच डायबिटिक पेशंट सुद्धा नॉर्मल आयुष्य जगू शकतात. वेळेत खाणे, वेळेत व्यवस्थित व्यायाम करणे, हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणे यानेच बऱ्याचशा गोष्टी अवॉइड केल्या जाऊ शकतात. डॉक्टर सुनील, मधुमेह ज्यांना जडलाय अशा व्यक्तींचा आहार कसा असावा? आहार असा आहे की बेसिक प्रिन्सिपल एक लक्षात ठेवायला पाहिजे, आमच्या सगळी श्रोतांनी खूप लक्षात घ्या व्यवस्थितपणे, की प्रत्येक 3 ते 4 तासात काहीतरी खायला पाहिजे. उपाशी पोटी राहायचा नाही आणि पोट भरूनही खायचा हा नाही, हा पहिला नियम. गोड सोडून म्हणजे साखर, मध आणि गुळ हे 3 गोष्ट सोडून आणि याच्यातले बनलेले सगळे पदार्थ ह्या सोडून पूर्ण संसारातले सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. सगळ्या प्रकारचे फ्रुट्स तुम्ही सेवन करू शकतात, म्हणजे टेस्ट करू शकतात. फळही खायचं असलं तर फळ आपण युजली जेवणानंतर खातो डिझर्ट म्हणून, तसं न खाता 3 तासाचा जेव्हा गॅप राहिला तेव्हा आपण एक फळ घेऊ शकतात. आता जे खूप जास्त गोड फळ आहे त्याला आपण 50 ग्राम म्हणतो घ्या. समजा केळं घ्यायचं आहे तर अर्धच केळं घ्या, किंवा चिकू घ्यायचं आहे तर एक छोटस चिकू घ्या. पण जर संत्रा घ्यायचा आहे तर तुम्ही 100 ग्रामचा घेऊ शकता. तरबूज वगैरे खायचं आहे तुम्ही 150 ग्राम खरबूज खाऊ शकता. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम तुम्हाला खाता येते. म्हणजे आपण हाफ जे पोर्शन आहे त्याच्यात आपण भाजी, सलाड आणि ह्याच्या प्रकारचे सगळे पदार्थ घ्यायला पाहिजे. एक दुसऱ्या पोर्शन मध्ये पल्सेस आहे,
म्हणजे पल्सेस म्हटलं डाळ वगैरे घ्यायला पाहिजे आणि प्रोटीनचे पदार्थ सगळे घ्यायला पाहिजे. आणि तिसऱ्या याच्यात आपण कार्बोहायड्रेट म्हणजे पोळी भात वगैरे ते घ्यायला पाहिजे. तर असं जर घेतलं तर आपल्या जे आहार आहे ते बॅलन्स राहील आणि एकदम शुगर खूप काही पीक होणार नाही. आणि हे जे पीक्स अँड व्हॅलीज जे असतात, कधी कधी खूप जास्त वाढणं आणि खूप जास्त कमी होणं, ते आपल्या रक्तवाहिन्यासाठी चांगले नसतात. त्याला आपण ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी म्हणतो. तर जेव्हा तुम्ही एव्हरी 3 to 4 आवर्स काहीतरी खात राहतात आणि त्याला बॅलन्स होऊन, जसं मी थाळीची मेथड सांगितली ते जर आपण पालन केलं तर आपल्याला शुगरचे असे पीक्स आणि व्हॅलीज असे येत नाही आणि आपल्याला लो शुगर येत नाही, हाय पण नाही होत आणि आपल्या रक्तवाहिन्याला प्रोटेक्शन मिळते. अच्छा, हे झालं आहाराचं. डॉक्टर राजेश, मधुमेह ज्यांना जडलेला असतो त्यांच्या आयुष्यात व्यायामाची भूमिका किती महत्वाची असते? मधुमेहामध्ये एक आपण चतुसूत्री असं म्हणतो, आहार, व्यायाम, मानसिक समाधान आणि ह्या चारीचे खूप महत्वाचा भाग आहे. तर व्यायाम हा अतिशय महत्वाचा मधुमेह नियंत्रणासाठीचा एक घटक आहे. व्यायामामुळे इन्सुलिनची ताकद सुधारते, म्हणजे ज्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतो आणि रक्तातली साखरेची पातळी कमी होण्यास आपल्याला मदत मिळते. तसंच व्यायामाचे इतरही खूप अनेक फायदे आहेत, म्हणजे वजन कमी होण्यास व्यायामाची मदत होते. तसंच व्यायामामुळे हृदयविकार होण्याची शक्यता देखील कमी होते. व्यायामामुळे माणसाच्या मांसपेशी चांगल्या राहतात. माणसाची मेंटल आणि फिजिकल हेल्थ दोन्हीही सुधारण्यासाठी व्यायाम खूप फायदेशीर आहे. आज आपण नवीनच आता आलेल्या ह्याच्यानुसार रोज 10,000 स्टेप्स चालणं अगदी चांगलं आहे, पण 7,000 जरी आपण चाललो तरी त्याचे सुद्धा आपल्याला भरपूरसे फायदे होतात. सो व्यायाम करणं हे अगदी चांगलं आहे. अगदीच. डॉक्टर स्नेहा, खरं तर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपण आपलं ताण तणावाचं व्यवस्था करणं हे अतिशय आवश्यक असतं, जे सध्याच्या जीवनशैलीत अत्यंत अवघड आहे. पण तरी सुद्धा ताण तणावाचा आणि मधुमेहाचा काय संबंध असतो हे आपल्याकडून जाणून घ्यायचंय. येस, जनरली मला सगळेच माझे पेशंट्स विचारतात की हल्ली फार स्ट्रेस वाढतोय, माझं डायबिटीज कदाचित त्यामुळे वाढलं असेल का? उत्तर डेफिनेटली येस आहे. कारण स्ट्रेसमुळे बरेचसे हॉर्मोन्स ब्लड शुगर लेवल्स वाढवतात. सो लॉंग टर्म स्ट्रेस जर का तुम्हाला असेल, म्हणजे बरीच वर्ष काही ना काही अमुक स्ट्रेस चालला असेल, तर त्यामुळे डायबिटीज मॅनेज करायला थोडं चॅलेंजिंग असतं. आणि त्यामुळे काय होतं, मुळात एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की स्ट्रेस असेल तर त्यामुळे येणारे इतर प्रॉब्लेम्स म्हणजे ओव्हर इटिंग किंवा लॅक ऑफ स्लीप किंवा पुअर स्टॅमिना किंवा एक्सरसाइज करण्याचा उत्साह नसणे, या सगळ्या गोष्टी येतात. आणि त्या गोष्टी म्हणजे कालांतराने मग स्मोकिंग किंवा इतर काही ऍडिक्शन्स सुद्धा सोबत घेऊन येतात. सो त्यामुळे मॅनेज करायला डाएट, एक्सरसाइज मेंटेन करणं गरजेचं आहे. तितकंच स्ट्रेस देखील व्यवस्थित मॅनेज करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करता येईल, थोड्या स्ट्रेस रिलिव्हिंग ऍक्टिव्हिटीज आपण डे टू डे लाईफमध्ये करायला पाहिजे. सिम्पली बघितलं सांगायचं झालं तर एक 5 ते 6 मिनिटं स्वतःसाठी मेडिटेशनचे द्यावे, ज्याला आपण असं मी टाइम म्हणतो, तसा मी टाइम स्वतःला द्यावा, मेडिटेशन करावे. त्यानंतर एक स्लीप हायजीन मेंटेन करावी, म्हणजे झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ नॉर्मल, साऊंड स्लीप घेण्यासाठी जे काय तुम्हाला करता येईल, शांतता राखता येईल किंवा मोबाईल डिव्हायसेसचा वापर कमी करता येईल, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. अच्छा डॉक्टर सुनील, जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळतं की तिला मधुमेह जडलेला आहे, मग त्यावेळी तिने पहिल्यांदा काय करावं? सर्वात पहिले जर आपल्याला मधुमेह निघाला तर आपल्या डॉक्टरांना भेटायचं. आपल्या डॉक्टरांकडून जर आपल्याला बहुतेक पहिली स्टेप जे असते ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशनची असते. तर आपण गोड पूर्णपणे बंद करावा, रेग्युलर एक्सरसाइज करावा, योगा, फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइज करावा, रेजिस्टंट एक्सरसाइज करावं. 150 मिनिट्स पर वीक, आय सेड 150 मिनिट्स पर वीक. आणि दोन स्पेल ऑफ एक्सरसाइज मध्ये आपण 48 तासपेक्षा जास्त गॅप देऊ नका. जर असं केलं तर एक्सरसाइजचे पूर्ण बेनिफिट आपल्याला मिळतील. एक्सरसाइज आणि डाएट कंट्रोल बेसिक आहे. जर यांनी आपली शुगर कंट्रोल नाही झाली तर ते तुम्हाला पहिले ट्रायल देतील की असं करा, तुम्ही 3 महिने डाएट आणि एक्सरसाइज करा, गोड पूर्णपणे बंद करा. थोडीशी शुगर जर जास्त राहिली तर ते मेटफॉर्मिन नावाची गोळ्या वगैरे देतात आणि ते देतील ते, आणि ते आपण चालू करू शकतो. परंतु जर शुगर खूपच जास्त राहिली, याच्यात एक खूप महत्वाचं आहे, कधी कधी आपली फास्टिंग शुगर एकदम 250 पहिल्यांदा निघते, जेवणानंतर ती 350 राहते, किंवा HbA1c आपला एकदम 10-11 राहते आणि आपला वजन वगैरे कमी होतो, किंवा काही सिम्पटम्स राहिले, तर याला आपण म्हणतो सिव्हिअर सिम्प्टोमॅटिक हायपरग्लायसिमिया, म्हणजे खूप जास्त लक्षणे देऊन हा डायबिटीज आलेला आहे. अशा वेळी आम्हाला कधी कधी थोडक्यात काही सुरुवातीला इन्सुलिन द्यावं लागतं. टाईप 2 डायबिटीज असलं
तो काही दिवसांनी बंद होऊन जातो. म्हणून काही 4 ते 6 आठवडे जर इन्सुलिन घेतलं अलॉंग विथ मेटफॉर्मिन किंवा गोळ्या, तर आपण आपले इन्सुलिन बनवणारी जी मशीन आहे, जे बीटा सेल्स आहे, त्याला आपण रेस्ट देतो आणि आपले बीटा सेल मग जास्त दिवस सर्व्हाइव्ह होतात आणि जास्त दिवस आपलं काम करतात. म्हणून आपण जेव्हा शुगर खूप जास्त असली की थोड्या वेळसाठी इन्सुलिन घेतलेलं कधी पण बरं, इव्हन इन टाईप 2 डायबिटीस. अगदीच. आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आम्हाला, आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. आणि त्याचबरोबर USV मीडिया CSR जे भारताची डायबिटीज अर्थात मधुमेहाविरुद्धची लढाई अधिक सशक्त करतायत आणि ज्यांनी आज एवढी उपयुक्त माहितीपूर्ण अशी चर्चा या ठिकाणी घडवून आणली, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. चला तर मग प्रेक्षक हो, जागरूक रहा, सक्रिय रहा आणि आपण सर्वांनी मिळून एक प्रतिबंधक पाऊल उचलत निरोगी असा भारत घडवूया. आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी24 तास. सूरज, क्या हुआ? आजकल वॉक पे नहीं आ रहे हो? कुछ दिनों से इनके जोड़ों का दर्द बहुत बढ़ गया है. आपको चाहिए सिर्फ अमृत नोनी ऑर्थो प्लस. ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. अमृत नोनी ऑर्थो प्लस. साहेब, त्या शामलीचं मूल हरवलंय. हे तू शोधण्याचं आहे ना? चल जाऊया. ते तिथं. जर तुमचे हेतू मोठे असतील तर VHF डिलक्स प्रो, नव्या भारताची डिलक्स बाईक. ओहो, लाईट गेले. आधी जुनं मशीन बंद व्हायचं आणि मग डासांमुळे बाळ जागं व्हायचं. पण आता हा त्रास नाही. जुन्या गुड नाईटच्या तुलनेत नवीन गुड नाईट बनलाय अशा ऍडव्हान्स फॉर्म्युलाने, जो चालतो 20 गेल्यानंतर 2 तासांपर्यंत. नवीन गुड नाईट लिक्विड. हिरा बागेतल्या गल्ली क्रिकेटमध्ये तुमचं स्वागत. मॅच मधला पहिला चेंडू आणि फटकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. पण हे काय, बॉलच्या जागी बॅट बाउंड्रीच्या दिशेने जाताना आणि फिल्डरच्या जागी जयेश भाई पळताना आणि अशा प्रकारे गाडीची फुटली काच, पडला बंटी आणि फुटला सासूचा टीव्ही. वाजव टाळी मांजरी. काका, कारण सगळ्यांनी चांगलं केलं. इन्शुरन्स घेतला. होम इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स. आता कठीण काळात इंडिया म्हणे अच्छा किया इन्शुरन्स लिया. ह्या मिसेस मोरे. माझे पांढरे केस 24 पांढरे केस. नाही 24वा फ्लोर. पांढऱ्या केसांमुळे आता स्वतःशीच बोलू नका. फक्त कलर करा. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम मध्ये आहे ॲलोवेरा. आता केस दिसतील सॉफ्ट आणि शायनी. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम. वाव. अहो वहिनी, तुमचं घर तर म्हणजे खूपच सुंदर दिसतंय. अच्छा, काय केलं? सुरुवातीपासून सांगा ना प्लीज. हो, तर आम्ही स्नोसेम लावला. अच्छा, आणि लावला स्नोसेम. अरे तू ते सांगितलंस वहिनी. आम्ही लावला स्नोसेम आणि स्नोसेम. बेटा तू माझा आई. आम्ही स्नोसेम लावला आणि स्नोसेम. समजलं काकी? जेव्हा स्नोसेम लागेल तेव्हा आणखी काहीही नाही दिसणार. लपलेलं एक झुरळही वातावरण बिघडवू शकतं. म्हणून वापरा लाल हिट. हे लपलेल्या झुरळांना ठार मारतं. लाल हिट, लपलेली झुरळं ठार करा. स्टायलिश पूजा बनून आली आहे. वर्षानुवर्ष मिसिंग दादा एकाचा 2 नाही 3 होऊन आलाय. मामीच्या नादात मामा चुकीची चप्पल घालून आले. तुमची दिवाळी ही अशीच आपल्या माणसांसोबत स्पेशल होऊ दे. पॅरागॉन कडून तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. देशात नवीन पॉवरफुल कलर कोटेड स्टील आलंय. कोणत्या कलर कोटेड स्टील मध्ये इतकी ताकद आहे की ते गंजाशी लढेल? चला बघूया. आक्रमण. चतुरा तिथे मारा जिथे प्रोटेक्शन कमी असते, इथे काटेचे स्वार. AMNS इंडिया सादर करत आहे ऑप्टिगॅल, मॅग्नेशियमच्या पॉवर सोबत, जी कलर कोटेड स्टीलला देते काटेज सुरक्षा आणि तुमच्या घराला मजबूती आणि शानदार रंग. वर्षानुवर्षे रिइमॅजिनियरिंग इनर स्ट्रेंथ विथ ऑप्टिगॅल. आता कमी भांडवलात कर जास्त कमाई. सोबत आहे अधिक चांगले ट्रक्स बनवणाऱ्या टाटाचा विश्वास. यंदाच्या सणासुदीला टाटा मोटर स्मॉल कमर्शियल व्हेकल सोबत टीव्हीची भेटवस्तू.
जोडी ॲप महिलांसाठी फ्री आहे. मी लगेच नोंदणी केली. माझी साधी राणी आहे. कीर्तीचा माझ्यावरती जीव आहे. ती प्रेमळ आहे. जोडी ॲप ही डिप्लोमा 12वी 10वी आणि त्याखालील सर्व लोकांना